चिचोंडी पाटील येथे अखंड हरिनाम सप्ताह सध्या भक्तिभावपूर्ण वातावरणात सुरू असून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहत आहेत। ग्रामस्थ, सप्ताह कमिटी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडत असून सप्ताह आयोजन समिती, ग्रामपंचायत, सर्व पदाधिकारी आणि सरपंच, सभापती, आजी माजी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था सुरळीतपणे राबवण्यात येत आहे। सप्ताह काळात पहाटे काकडा भजन, सकाळी श्री विष्णू सहस्रनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन तसेच महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। दररोज सुमारे 4 ते 5 हजार भाविक कीर्तन सेवेचा लाभ घेत असून महाप्रसादासाठीही मोठी उपस्थिती राहत आहे। अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा चिचोंडी पाटील येथे इसवी सन 1988 पासून अखंडपणे सुरू आहे। ह.भ.प. मदन महाराज बिहानी संस्थानकडा यांच्या कृपाशीर्वादाने माळीवाडा चौकातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर ग्रामस्थांनी एकत्र येत या सप्ताहाची पायाभरणी केली। प्रारंभी शंकर नाना गोंधळी, विठोबा पवार, राम बागायतदार, पंडित पाटील जगताप, रघुशेठ हजारे, दत्तोबा कोकाटे, राजाराम भद्रे व भोस टेलर, माजी सरपंच पांडुरंग कोकाटे यांनी सप्ताहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली। कालांतराने महादेव खडके, बाजीराव हजारे, सुरेश देवकर, दिलीप पवार, प्रभुशेठ हजारे, जानू तनपुरे, सुरेश तनपुरे, पंडित भद्रे, भाऊसाहेब हजारे बागायतदार, बबन बाळाजी कोकाटे व जयवंत तनपुरे यांच्यासह सप्ताह कमिटीने अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजनास अधिक शिस्तबद्ध व व्यापक स्वरूप दिले। पूर्वी रात्री 9 ते 11 या वेळेत होणारी कीर्तने सायंकाळी 7 ते 9 या वेळेत निश्चित करण्यात आली। तसेच दररोज कीर्तनानंतर संपूर्ण सप्ताहभर लोकसहभागातून महाप्रसादाची नियमित व्यवस्था सुरू करण्यात आली। सप्ताह कमिटीच्या सुनियोजित कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविक अन्नदान व रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहेत। दररोज 4 ते 5 हजार भाविक कीर्तन सेवेचा आस्वाद घेत असल्याने हा सप्ताह परिसरात विशेष ओळख निर्माण करून देत आहे। नमस्कार, युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की सालाबाद प्रमाणे चिचोंडी पाटील येथे सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याला जवळपास 37 वर्षांची परंपरा आहे। माऊली महाराज आपल्या सोबत स्वतः आहेत। तुम्ही चिचोंडीला आलेले आहात, कसं वाटतंय आज हा कशा पद्धतीचं नियोजन होतं आणि काय वाटतंय? रामकृष्ण हरी, नगर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे, त्यामध्ये नगर तालुका एक ऐतिहासिक आहे आणि त्यामध्ये नगर तालुक्याला संत परंपरा आहे। त्यातल्या संत मालिकेतले एक थोर संत या चिचोंडी गावात जन्मलेले आहे, त्यांचं नाव आहे गणेशनाथ स्वामी, ज्यांचं चरित्र संत कवी महिपती महाराजांनी भक्तिविजय ग्रंथात लिहिलं आहे। तदनंतर या गावामध्ये संत मदन महाराज बिहानी आले, त्यांनी या गावाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं। तदनंतर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बबनजी महाराज बहिरवाल यांनी या उत्सवाला चांगलं रूप दिलं। पण जशी गावातील तरुण मंडळी या सप्ताहात आली, गावचे माझ्यापाशी सरपंच उभे आहेत, आदरणीय प्रगतशील सरपंच आमचे शरद शेठ आहेत, प्रवीण शेठ आहेत, बाजीराव अण्णा आहेत, ही सगळी माणसं काकासाहेब अतिशय आनंदाने नियोजन करतात। महाराष्ट्रात नियोजन कसं करावं हे जर पाहायचं असं तर चिचोंडी पाटील गावाला आलं पाहिजे। प्रत्येक गावाच्या नावापुढे काहीतरी जोडलेलं असतं, पण ह्या गावाच्या नावाचं वैशिष्ट्य आहे पाटील कोणत्याच गावाला जोडलेलं, ह्याच गावाला जोडलेलं आहे महाराष्ट्रात। अरे माणसाची पाटील शब्दाचा अर्थ सांगतो, पा म्हणजे पाहून काम करणारा, टी म्हणजे कोणाची टिंगल टवळीनं करणारा, आणि ल शब्दाचा अर्थ आहे लिंदा धरणारा, त्याला म्हणजे पाटील। हे तिन्ही शब्दाचे अर्थ या गावाला जुळतात। खूप चांगली माणसं आहेत, खूप उत्तम नियोजन। 7 ते 9 आणि पहिली पंगत महिलांची राहते, महिलांना खूप प्राधान्य राहतं। महिलांना अन्नदान, एक जवळजवळ 10,000 लोकांना रोज अन्नदान आणि अवघी 10 मिनिटात पंगत वाढवून होते, हे वैशिष्ट्य आहे। तरुण एकत्र आल्यावर काय होतं हे जर पाहायचं असेल महाराष्ट्राने तर चिचोंडी पाटीलला येऊन जावं अशी सगळ्या महाराष्ट्राला विनंती। मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, आळंदी देवाची, रामकृष्ण। निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो चिचोंडीकरांनी जो सन्मान या ठिकाणी केला, त्याचे व्हिडिओज देखील आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, कसं वाटतंय ते सन्मान पाहून? रामकृष्ण हरी, महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागाचा जो युवा पुरस्कार 2025 सालचा हा मला दिलेला आहे। ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, माझं मूळगाव भातुडी पारगाव यादनगर तालुक्यात आहे। आमच्या तिघांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। आदरणीय गहिनीनाथजी महाराज औसेकर, आदरणीय जयवंत महाराज बोधले आणि मी ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल कदम, आम्हाला तिघांना पुरस्कार दिला।
त्यात नगर ही माझी जन्मभूमी असल्यामुळं मग यांना खूप अभिमान आहे. सगळे पाहुणे रावळ्यांची गाव आहे. मी कधी इकडे येतोय आणि कधी हे सन्मान करतील म्हणून आज जवळजवळ 50 गावातल्या वारकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकाने हार, प्रत्येकाने शाल, कोणी ट्रॉफी, कोणी बुके घेऊन सर्वांनी सन्मान केला. हा माझा गौरव नसून मी ज्या जगद्गुरु तुकोबारांची सेवा करतोय त्या जगद्गुरु तुकोबाराच्या केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. युवा पुरस्कार हा मला शासनाने जाहीर दिला, याबद्दल शासनाचं अभिनंदन आणि माझ्या सर्व या भाविकांचं अभिनंदन की जी भाविक माझ्या पाठीमागे उभे राहतात आणि खूप उत्सव सुंदर करू लागतात. सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण. निश्चितच त्याच पद्धतीने सरपंच शरद पवार हे आपल्यासोबत आहेत. सरपंच, कसं वाटतंय माऊली महाराजांचं आज या ठिकाणी कीर्तन झालंय आणि ज्या पद्धतीने त्यांनी चिचोंडी पाटीलची ख्याती सांगितली, काय सांगाल? आज अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माऊली महाराजांचं म्हणजे छोटी माऊली आमचे सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक हे इथे येणार म्हणल्यावर आज सकाळपासून एक वेगळा उत्सवच या ठिकाणी या सप्ताहात पाहायला मिळाला. ज्यावेळेस महाराजांना इथं हार घेऊन आले, अक्षरशः महाराज दिसत नव्हते. गेल्या 37 वर्षाची ही परंपरा अखंडित प्रमाणे चालू आहे आणि मागील 5 दिवसापासून हे कीर्तनरूपी सेवा चालू आहे. पण आज खऱ्या अर्थानं माऊली महाराजांच्या कीर्तनाने या गर्दीचा आणि भावी भक्तांचा या ठिकाणी उच्चांक गाठलेला आहे. निश्चितच माऊली महाराजांची जशी संपूर्ण महाराष्ट्रावर कृपादृष्टी आहे आणि आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना मागच्या आठवड्यातच पुरस्कार प्राप्त झाला. सर्वांनी मोबाईलवर, फोनवर शुभेच्छा दिल्या आणि आज साक्षात महाराज इथे येणार अतिशय आनंदाची बाब आहे, आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. सकाळपासून सर्व सोशल मीडियावर ग्रुपवर होतं आणि महाराज या ठिकाणी आले. त्याबद्दल मी संबंध चिचोंडी पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने महाराजांना अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो आणि आम्हा सर्वांसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या या आध्यात्मिक जाज्वल असंच पसरत राहावं एवढीच इच्छा सर्व ग्रामस्थांच्या वतीने करतो आणि त्यांना भावी पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो. आता महाराष्ट्र शासनाचा सन्मान मिळालाय, भारत सरकारचा सुद्धा लवकरच त्यांचा सन्मान मिळेल अशी ग्वाही देतो आणि थांबतो. सर देखील आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, कसं वाटतंय आज आपल्या गावामध्ये ज्या पद्धतीचा प्रतिसाद या कीर्तनाला आज मिळताना आपल्याला दिसतोय? जवळपास 5,000 पेक्षा जास्त भावी भक्त या ठिकाणी आले होते, काय सांगाल? चिचोंडी पाटीलला गेल्या 37 वर्षांपासून मदन महाराजांच्या कृपेने आणि त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक भगवान महाराज भैरवाल यांच्या कृपेने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा होत असतो आणि त्यामध्ये सर्वच आबालवृद्ध असतील, सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व तरुण असतील अतिशय मोठ्या उत्साहाने या उपक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि माता भगिनी विशेषतः मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि यांच्या सर्वांच्यामुळेच ह्या कार्यक्रमाला एक आगळं वेगळं स्वरूप या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं पाहायला मिळते. आणि या कार्यक्रमाला आज या ठिकाणी गेल्या 5 ते 6 वर्षापासून आमच्या परिसराचं भूषण असणारे छोटे माऊली यांची कीर्तनरूपी सेवा आम्हाला मिळत असते आणि आज विशेष त्यांचं आम्हाला या ठिकाणी कौतुक करताना आनंद होतो. आमच्या भागातील एक युवा कीर्तनकार ज्यांची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने, नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने त्यांच्या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन व्यक्त करतो. आणि महाराजांनी जे तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी अतिशय जागतिक स्तरावरील या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेचं अकोलण्यात या ठिकाणी आयोजन केलं आणि अतिशय आगळं वेगळं स्वरूपाचं नियोजनबद्ध देखणं स्वरूप त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण नगर तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला त्यांनी दाखवलं आणि त्यांच्या कार्यशैलीची चुणूक आणि त्यांचं जे आध्यात्मिक अभ्यास आहे याची एकदम अतिशय सांगड घालून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या अभ्यासाची या ठिकाणी जाणीव करून दिली आणि या सर्व गोष्टीचा शासनाने विचार करून त्यांना हा महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर केला. याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्या परिसराला असं हे व्यक्तिमत्व लाभलं हे आमच्या परिसराचे या ठिकाणी निश्चितच काहीतरी आमचं पुण्यकर्म असेल. त्याच्यामुळेच आमच्या भागाला हे या ठिकाणी मार्गदर्शक आध्यात्मिक क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व लाभलं. त्याबद्दल मी आपल्या पंढरपूरच्या प्रभू पांडुरंगाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि यापुढील काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांच्या मी प्रार्थना करेल की आमच्या छोटे माऊलींना या ठिकाणी महाराष्ट्र शासनच नव्हे तर भारत सरकारचा आध्यात्मिक क्षेत्रातला जो सर्वोच्च पुरस्कार आहे तो या ठिकाणी निश्चितच प्राप्त होईल अशी मी या ठिकाणी बजरंगचली प्रार्थना करतो आणि त्यांच्या आगामी काळासाठी त्यांच्या हातून अशी या ठिकाणी आध्यात्मिक सेवा आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारत देशाची घडो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. या धार्मिक उपक्रमास ग्रामपंचायत तसेच सरपंच शरद पवार, पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे, उपसरपंच विश्वसागर कोकाटे, सेवा सोसायटीचे चेअरमन माजी महादेव खडके, संदीप कोकाटे, दिलीप पवार, डॉक्टर ससे,
अण्णा परकाळे, आजी माजी पदाधिकारी यांचे सक्रिय सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. मी बाजीराव भानदास हजारे, माजी सरपंच चिचोंडी पाटील. या ठिकाणी आमच्या गावामध्ये 37 वर्षापूर्वी वैकुंठवासी हरिभक्तपरायण मदन महाराज बेहानी यांनी या सप्ताहाची या ठिकाणी सुरुवात केली. हा सप्ताह म्हणजे आमच्या गावचा एक उत्सव झालेला आहे. ह्या सप्ताहात कुठलंही राजकीय काही याच्यात अजिबात काही नसतं. सगळे लोक, सगळ्या पक्षाचे म्हणा, सगळ्या पार्टीचे लोक म्हणा, सप्त्याच्या बाबतीत कुणाचं काय नाही, सगळे एकत्रित येऊन सगळ्यांचं, सरपंच असते, बाकी सगळी गावातली पुढारी मंडळी असत, हे सगळे एकत्र येऊन यासाठी योगदान देतात. आमची 20 ते 22 लोकांची सप्ताह कमिटी आहे, ते बी 7 दिवस इतका टाइम देतात. ज्याच्याकडे जबाबदारी स्वयंपाकाची आसन, कीर्तनाची आसन, त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडतात आणि सगळं गाव इतकं सहकार्य करतंय की. आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे रोज 3 ते 3.5-4 हजार लोकांचा स्वयंपाक असतो. आणि सगळ्यात जास्त जर आभार कोणाचे मानायचे असतील तर गावातले तरुण मंडळ सगळे. नमस्कार, मी संतोष जाधव, संत संपर्क प्रमुख नगर तालुका. संत संपर्काच्या माध्यमातून अनेक महाराज मंडळींचा संपर्क झाला, त्यातून एक अध्यात्माची आवड निर्माण झाली. आज येवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेळ गेला गगनावरी या युक्तीप्रमाणे चिचोंडी पाटील येथे 37 वर्षापूर्वी जो अखंड हरिनाम नाम यज्ञाचा जो सोहळा चालू आहे आणि तो नाम यज्ञाचा सोहळा ज्या वयोवृद्ध जे व्यक्ती असतील गावातील त्यांनी ते अविरतपणे चालू ठेवला आणि तेच कार्य आज चांगल्या प्रकारे पुढे 37 वर्षाच्या या कालखंडामध्ये चालू आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार या सप्ताहासाठी येत असतात. मी डॉक्टर मारुती गणपत ससे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत चिचोंडी पाटील, माजी व्हाईस चेअरमन विकास सेवा संस्था चिचोंडी पाटील. आमच्या चिचोंडी पाटील गावाला एक जुना वारसा आहे. अन्नदान केल्याशिवाय पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी वाहनांची सोय नव्हती. त्या काळापासून आमच्या चिचोंडी पाटील गावातून कुणी बिगर जेवल्याचं जात नव्हतं. तशाच पद्धतीनं आता आमच्या सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने अन्नदान या ठिकाणी होतंय. मोठ्या संख्येने वर्गणी या ठिकाणी दिली जाते. मोठ्या संख्येने वर्गणीदार या ठिकाणी जमा होतात. जवळजवळ 40 ते 50 मंडळी दररोज या ठिकाणी वर्गणी देतात. 3-3 हजार रुपयाप्रमाणे 1,50,000 रुपये प्रत्येक दिवशी जमा होतात. त्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी अन्नदान केलं जातं. निश्चितच या ठिकाणी चिचोंडी पाटील ग्रामस्थ असतील, सर्व त्या ठिकाणचे बॉडीचे जे सर्व सदस्य असतील यांच्या मार्फत, ग्रामस्थांच्या मार्फत, चिचोंडी पाटील सरपंच, सभापती यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं अन्नदान या ठिकाणी चालू आहे. आणि सप्ताह एकदम चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केला जातो. मोठ्या मोठ्या कीर्तीचे मोठे महाराज या ठिकाणी आम्ही कायमस्वरूपी आणत असतो. 10 ते 16 डिसेंबर दरम्यान सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे संपूर्ण नियोजन ह.भ.प. स्वप्नील महाराज पवार पाहत असून ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल, अध्यक्ष, मदन महाराज संस्थान कडा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. काल्याच्या दिवशी होणाऱ्या महाप्रसादाची महापंगत गावातील ज्येष्ठ नागरिक संघाकडून दिली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, यूथ मीडिया, अहिल्यानगर.